बैंक एटीएम में पैसे जमा करने पहुंचे एक व्यक्ति का अपहरण कर सानपाड़ा में 32 लाख रुपए की लूट की गई। पुलिस ने सांगली से लेकर कर्नाटक तक पीछा करते हुए 8 आरोपियों को गिरफ्तार किया। आरोपी खुद को साइबर पुलिस बताकर वारदात को अंजाम देते थे। इनसे 30 लाख रुपए से अधिक नकदी, मोबाइल और वाहन बरामद हुआ है। सभी आरोपी फिलहाल 7 दिन की पुलिस हिरासत में हैं। सायंकाळी जवळपास सकाळी जवळपास 7:45 दरम्यान सानपाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये SBI बँक आहे, त्या ठिकाणी यातील फिर्यादी यांच्या जवळपास 31,73,000 रुपयाचा माल 6 संशयित इसमांनी जवळपास 8 संशयित इसमांनी जवळपास दरोडा करून चोरी केल्याची घटना घडलेली होती। यामध्ये जे फिर्यादी आहे ते आपल्या जवळची असलेली रक्कम ATM मध्ये भरत असताना यातील जे संशयित आरोपी आहे यांनी त्यांना जबरदस्तीने पकडून गाडीत बसवलं, अपहरण केलं आणि त्यांच्या जवळची जी रक्कम आहे ती लुटून पाम बीच रोडवर त्यांना सोडून दिलं। यामध्ये जे तपास पथक आहे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित आरोपीचा शोध घेतला आणि ते त्यांचा पाठलाग करून सांगलीपर्यंत त्यांचा पाठलाग केला। त्यानंतर त्यांचा सुगावा बंगलोर येथे असल्याचे लागल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जवळपास 40 ते 50 लॉज त्या ठिकाणी चेक केले आणि त्यातून हे सर्व जे आरोपी आहे यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यासोबत जवळचा जो माल आहे, मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। सिव्हिलमध्ये होते, केरळचे सायबर पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले। नाही, ही सध्या एवढे आहे, इथले एक आरोपी सध्यापर्यंत फरार आहे, त्याचा पण तपास घेणं चालू आहे। सध्या नाहीये, पण एका आरोपीचा शक्यता आहे असण्याची आमची चौकशी सुरू आहे। एका आरोपीचा काही रेकॉर्ड असण्याची शक्यता आहे, त्याच्याबद्दल आमची चौकशी चालू आहे। जवळपास 26, 27, 45, 35 असे वेगवेगळे वय आहे त्यांचे। 30च्या आतमध्ये नाही, 26 पासून तर 45 पर्यंत असे वय आहे। 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे। नाही, सध्या यांच्या विरुद्ध काही गुन्हे नाहीये, बाकी अधिक चौकशी यांचा जो साथीदार आहे तो मिळाल्यानंतर आणखी काय अशा प्रकारचे गुन्हे केले आहे त्याबद्दल माहिती मिळेल। ऑलमोस्ट कितीपर्यंत झालेली? हा, 30 लाखाचा मुद्देमाल अद्यापर्यंत जप्त आहे आमच्याकडे। हे यांच्याच म्हणजे ओळखीचा जो फिर्यादी आहे यांच्या कुठल्या तरी दुरून ओळखीच्या व्यक्तीमधनं ही माहिती देण्यात आलेली होती, त्याच्यामधनं हा गुन्हा घडला आहे।